नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण बघूया पुढचे काही शेअर ज्याचे डिसेंबरचे रिझल्ट आलेले आहेत. तर त्याच्यापैकी हिरो होंडा याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत. डिसेंबरला प्रॉफिट याला 1895 कोटी झाला आहे आणि गेल्या डिसेंबरला आता 1600 कोटी. त्यामुळे 300 कोटी जवळजवळ एक्स्ट्रा प्रॉफिट आला आहे. सेल्स पण वाढलेत 10,200 कोटीवरून 12,300 कोटी झाले. टू व्हीलर सेक्टर आणि स्पेशली ऑटो सेक्टरचे जे कंपोनंट्स असतात ह्यांना कधी मरण नसतं. तुम्ही कुठलाही सेक्टर जरी बघितला ना तरी ऑटो सेक्टरला अजिबात मरण नसतं, त्यातल्या तर टू व्हीलरला तर अजिबात मरण नसतं. आणि त्याचे जे कंपोनंट्स बनवतात बजाज ऑटो आणि हिरो होंडा हे शेअर नेहमी वाढतच जाणार आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी आली, आता जर समजा पडले असतील शेअर, तर हिरो होंडा पडलेला आहे 6500वरनं 5500 किंवा त्याच्यावर खाली आला असेल, त्याच्याकडे बघायला हरकत नाही. डिसेंबरचे रिझल्ट चांगले आहेत आणि यांना सेल्सचा काही परवाच नाही आहे. सेल्स वाढतच असतात, रिप्लेसमेंट मार्केट पण येत असतं. त्याच्यामुळे हिरो होंडा हा शेअर पडलेला आहे आणि रिझल्ट्स उत्तम आलेले आहे. त्यानंतर आहे नॅशनल पेरॉक्साईड केमिकल्स. हा मुंबईजवळ एक प्लांट आहे, बॉम्बे डँकच्या मालकाचा, म्हणजे नुस्ली वाडियाचा शेअर आहे. 69 करोड सेल झाले. हायड्रोजन पेरॉक्साईड बनवतात. हे गेल्या वेळेला 62 करोड सेल होते आणि यावेळेला प्रॉफिट आला 2 कोटी. गेल्या वेळेला लॉस होता 2 कोटी. आणि 9 महिन्यामध्ये बघितलं तर सेल्स आहे 200 कोटी वर्सेस 204 कोटी वर्सेस 213 कोटी गेल्या 9 महिन्यामध्ये. आणि यावेळेला प्रॉफिट आहे 4.35 करोड वर्सेस गेल्या वेळेला होता 5.7 करोड. मग आता हायड्रोजन पेरॉक्साईडची काय म्हणतात खप वाढत चाललेलं आहे, कारण पेपर सेक्टरला पण आता बरेच दिवस येतील, चांगले दिवस येतील. त्यामुळे नॅशनल पेरॉक्साईड केमिकल्स या कंपनीकडे बघायला हरकत नाही आहे. हा शेअर टिपिकली 600-700 जातो, म्हणजे गेलेला आहे. आता रिअर व्ह्यूमध्ये बघितलं तर तेवढा आहे आणि फ्रंट व्ह्यूमध्ये बघितलं तरीसुद्धा जसं हायड्रोजन पेरॉक्साईडचा खप वाढेल आणि मॅनेजमेंट नुस्ली वाडी असल्यामुळे DNA उत्तम आहे, तर हा शेअर पण परत 600 रुपयाला जाऊ शकतो. आत्ता 390 वगैरेला येऊन परत गेला असेल. एक्झॅक्टली तुम्ही बघा, चार्ट बघा, तुम्हाला कळेल. नॅशनल पेरॉक्साईड आणि ह्याचं अजून एक प्लस पॉईंट आहे, ह्याचं इक्विटी फारच कमी आहे. 5.5 करोड इक्विटी आहे आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. 10 फेस व्हॅल्यू असल्यामुळे हा स्प्लिट पण होऊ शकतो आणि तुम्हाला बंपर प्रॉफिट होईल याच्यामध्ये. फक्त 3 वर्ष किंवा 2 वर्ष पकडून ठेवा. कुंडी मार्के बॅट ज्या म्हणतात ना, तसं नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड इक्विटी 5 कोटी फक्त आणि लोन 0. आणि बॉम्बे डँक कंपनीचा नुस्ली वाडियांचा शेअर आहे हा नॅशनल पेरॉक्साईड. हा उत्तम शेअर असू शकतो आणि पडलेला शेअर आहे. एंट्री पॉईंट इज ऑलवेज राईट हे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं आहे. तर एंट्री पॉईंट आता राईट आलेला आहे, कारण कंपनीचा बिझनेस आता हळूहळू सुधारणारच आहे. 2 वर्ष हा कंपनीचा शेअर पडीक होता, कारण त्यांचा स्प्लिट झाला. नपेरॉल इन्व्हेस्टमेंट बाहेर काढली. दोन्ही एकत्र होते आधी सेम कंपनीचे, NPL आणि नपेरॉल इन्व्हेस्टमेंट. आता 2 वेगवेगळ्या लिस्ट झाल्या आहेत. एक 600 रुपयाला आणि दुसरा 400 रुपयाला आहे. आणि हा कंबाईंड शेअर 2000 रुपयाला होता 2 वर्षापूर्वी, तर अर्धा झालेला आहे दोन्ही मिळून. बघा तुम्हाला पटतं का, त्याप्रमाणे ॲक्शन घ्या.